नमस्कार. श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कहाणी श्रावणी सोमवारची. यामधील आजची कहाणी आहे कहाणी खुलबर दुधाची. त्यापूर्वी ऐकूयात कहाणी गणपतीची. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळमळे उदकांचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाचे देवळे रावळे. मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी पूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य. असा गणराज मनी द्यायचे पाविजे, चिंतिले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 5 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी सोमवारची खुलबर दुधाची. ऐका परमेश्वरा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राहत होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. परंतु हे घडतं कसं अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ती सांगितली. राजानं दवंडी पिटली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला सुचेनासं झालं. त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही. वासरांना पाजलं नाही. मुलांना दिलं नाही. सगळं दूध देवळात नेलं. गावाचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही. दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती. तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं. लेकी सुनांना न्हाऊ घातलं. गाई वासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं. 4 तांदळाचे दाणे घेतले. 2 बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. जय महादेवा नंदिकेश्वरा. राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं पण तुझा गाभारा भरला नाही. माझ्या खुलभर दुधानंही भरणार नाही, पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते. असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागे परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला. हे गुरवानं पाहिलं. राजाला कळवलं, परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसवले, तरीही शोध लागला नाही. असा चमत्कार कसा झाला? पुढे 3ऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभयवचन दिलं. तिनं कारण सांगितलं. तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले. मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले. हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरत नाही. याला युक्ती काय करावी? मुलावासरांना दूध पाजावं. घरोघरी सगळ्यांना आनंद करावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल. देव संतुष्ट होईल. नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पेटवली. 4थ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली आणि डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिले. लेकी सुना घेऊन ती सुखानं नांदू लागली. तसे तुम्ही आम्ही नांदू. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. या आणि अशा प्रकारच्या कंटेंटसाठी आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.